मंत्रिमंडळाने 34,000 कोटीचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि या घेतलेल्या निर्णयामुळे आता विरोधकांची पोटदुखी सुरू झाली. कारण की या कर्जमाफीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे निकष आणि ज्या पद्धतीची भूमिका सरकारने दाखवली, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनाला दिलासा मिळणार आहे. पण दुसरी बाजू, जर अशा पद्धतीच्या कर्जमाफ्या देऊन जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची जी भूमिका ठेवली आहे तुम्ही, त्यापेक्षा या शेतकऱ्यासाठी जर सशक्त अशा काही परियोजना आणून त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जर वेगळ्याने करण्यासाठी आणि त्याला सशक्त बनवण्यासाठी काही उपाययोजना केल्या असत्या तर खऱ्या अर्थानं या अशा कर्जमाफीची गरजच पडली नसती. पण म्हणतात ना, राजकारण असतं. राजकारण हे नेहमी माणसाला झुलत ठेवणं आणि अधांतरित ठेवणं याचंच दुसरं नाव आहे राजकारण. त्यामुळे सरकारने ही केलेली 34,000 कोटीची कर्जमाफी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 56 लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे, त्याशिवाय अजून या कर्जमाफीमध्ये काय काय नेमकं दडलंय आणि या कर्जमाफीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कशी परिस्थिती बदलणार आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीवर आधारित आहे. कारण की आधी कालापासून, जेव्हा प्राचीन कालापासून ज्या पद्धतीने आमची शेती या पद्धतीने पिकत होती आणि त्यावेळेसच्या वस्तू विनिमयाच्या चलनामुळं त्यावेळेस शेतीला सगळ्यात समृद्ध मानलं जायचं. कारण की शेतमालाशिवाय चलन व्यवस्थाच नव्हती. परंतु ज्या पद्धतीने भारतीय चलनामध्ये आम्ही आमच्या नोटा छापायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने शेतीची जी परिस्थिती बिघडत गेली, आज वास्तविकतेत शेती हा तोट्यातला धंदा झाला. कारण की सगळ्याच बाबीने जर बघितलं तर शेतकरी हा हवा दिला न, त्याला माफक प्रमाणात खत बियाचा पुरवठा आहे, न माफक प्रमाणात त्याला विजेचा पुरवठा आहे, न माफक प्रमाणात त्याला पाणी पुरवलं जात आहे, न माफक प्रमाणात त्याला मजूर मिळतोय. या सगळ्या चक्रव्यूहात शेतकरी अडकून खऱ्या अर्थानं तोट्याचा जो एक समीकरण शेतकऱ्याशी बनलंय, परंतु हे तोट्याचं समीकरणातून थोडस बाजूला का होईना आणि थोडस त्याला दिलासा म्हणून एक 2026 ची कर्जमाफी ही सरकारनं जाहीर केली. कॅबिनेटच्या घेतलेल्या या निर्णयामध्ये 34,000 कोटी रुपयाची तरतूद यासाठी, भरीव तरतूद यासाठी करण्यात आली. वास्तविक स्वरूपात ही जी कर्जमाफी आहे ही सरसगट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी असणार आहे की ज्यांच्या म्हणजे ज्यांनी 1.5 लाखाचं कर्ज उचललंय त्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे. परंतु 1.5 लाखापेक्षा जास्त ज्यांची रक्कम आहेत त्यांच्यासाठी भरीव रक्कम म्हणून 1.5 लाख रुपये वापरले जाणार आहे आणि ओटीएसच्या माध्यमातून त्यांना पुन्हा त्यांच्या कर्जामध्ये म्हणजे बाकीचे पैसे त्या शेतकऱ्याला भरण्याची गरज पडणार आहे, पण ओटीएसच्या माध्यमातून व्याज दर कमी करून. पण त्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट की ज्या शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात, ज्या लोकांनी नेहमी आपलं शेतीचं आपलं खातं दर मार्चला नील केलंय, त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर 25,000 रुपयाची भरीव तरतूद या सरकारने केलेली. म्हणजे आतापर्यंत बोंब काय होती की ज्यांचे कर्ज थकीत आहेत त्यांचीच कर्जमाफी होत होती, पण रेग्युलर भरणाऱ्या लोकांना याच्यात काहीही फायदा होत नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी आशा आणि अपेक्षा आहे त्या या बुडव्या लोकांच्याकडे जास्त त्यांचा भर होता. हे बुडवे लोक की जे लोक कर्ज भरण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेची वाट पाहत असतात. पण खऱ्या अर्थानं जर या ज्या पद्धतीने आता या सरकारने घेतलेला या 25,000 रुपयाच्या प्रोत्साहन निधीचा जो खरा फंड आहे, हा खरा फंडा शेतकऱ्यांना चालना देणारा ठरेल. कारण की 1.5 लाखाची कर्जमाफी झाली तर त्या शेतकऱ्याला मिळणार काय? फक्त कर्ज 1.5 लाखाचं. पण जर रेग्युलर कर्जमाफी जर म्हणजे रेग्युलर जर त्या त्या पीक कर्जाचं पुनर्गठन जर या शेतकऱ्यांनी केलं तर 25,000 रुपयाची जी प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. कारण की कोणतीही कर्जमाफी कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने त्याला अंमलीजामा दिला जातो हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. आणि आजपर्यंतच्या मागलच्या सरकारनं काय केलं आणि काय बोंब केली
कारण की आजपर्यंत शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याच्या नावाने ज्या पद्धतीच्या बोंबा उठवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने हे शेतकऱ्यांचे दलाल जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते समजतात, शेतकऱ्यांचे कैवारी समजतात आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं जर पाप केलं असेल तर या शेतकऱ्यांच्या दलालांनी केलं. कारण की कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यात बसते. एक मात्र माणूस होता या जगात, या भारतात, की ज्याला शेतकऱ्याचं खरं दुखणं कळत होतं, ते म्हणजे शरद जोशी. शरद जोशी आणि शरद जोशींच्या संदर्भातून जे काही लोक काम करतायत ना, त्यांना या शेतकऱ्यांच्या कळा माहिती आहेत. पण बाकीचे जे दलाल आलेत, ज्यांनी एक परिस्थिती ओळखली आणि या परिस्थिती ओळखून स्वतःचं भांडवल करून या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने शेतकऱ्याचा खरा कैवारी म्हणून ज्या शरद जोशींना आजही लोक शेतकरी आपल्या देवघरात त्यांचं स्थान दिलं जातं. सर्वसामान्य लोकांच्या खऱ्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांची जर कुणी उकल केली असेल तर या शरद जोशी नावाच्या रसायनाने केली आणि ज्याची परिस्थिती आजही त्यांच्या माध्यमातून जो विचार पेरला गेलाय त्याची वहन करणारी काही लोक आहेत. पण बाकीच्या लोकांनी काय केलं? बाकीच्या लोकांनी या शेतकऱ्याचा नेहमी भांडवल करत राहिले आणि जेव्हा यांची परिस्थिती पिकली, यांच्या मागण्या मान्य झाल्या, तर शेतकऱ्याच्या मागण्या हवेत सोडून देऊन आपल्या पद्धतीनं सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक स्वरूपात याच प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी मेलाय. शेतकरी हा दडपला गेलाय आणि भारतीय शेती ही ज्या पद्धतीने यांच्या स्वतःच्या दलालीमुळे संपली ना, त्याला सगळ्यात मोठे हे दलाल नेते की ज्यांनी या शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचा फक्त सोंग केलाय. वास्तविक स्वरूपात आज खऱ्या अर्थानं जी परिस्थिती या शेती व्यवसायावर आली, येऊन ठेपलेली, कारण की ज्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये आज शेतीविषयी जी एक घृणा निर्माण झालेली, आज शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायला कुणी तयार नाही. शेती किती असो पण उत्पादन काही नाहीये. आज त्याला ज्या पद्धतीनं खत बियांचा पुरवठा केला पाहिजे, ज्या पद्धतीने विजेचा पुरवठा पाहिजे, ज्या पद्धतीने त्याला पाण्याचा पुरवठा पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यासाठी भक्कम अशी आपली मजबूत मनोधैर्य देण्याचं काम केलं पाहिजे. पण अशा कोणत्याच प्रक्रिया या शासनाकडून या शेतकऱ्यासाठी केल्या जात नाहीत असा माझा स्पष्ट आरोप. ते आज बघितलं तर शेतकऱ्याच्या जेव्हा माल उत्पादित होतो तेव्हा शेतकऱ्याच्या मालाची परिस्थिती ही ओखंड्याला तरी सहन होईल का अशीच असते. पाहिलंय आम्ही कांद्याचे भाव गडगडताना, पाहिलंय आम्ही सोयाबीनचे भाव गडगडताना, पाहिलं आम्ही त्या कपासीचे भाव गडगडताना. जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्चाचा बोजा जास्त होतो तेव्हाच शेतकरी आपल्या आयुष्याचा शेवट करण्याच्या मनस्थितीत जातो. या अशा प्रक्रिया कधी केव्हा संपणार आणि केव्हापर्यंत हे सरकार या अशा कर्जमाफीचे चॉकलेट देऊन सर्वसामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचा ढोंग करणार? वास्तविक स्वरूपात जर सरकारला काही करायचं असेल, शासनाला काही चांगली भूमिका घ्यायची असेल तर शासनाने खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांसाठी ज्या लागणाऱ्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या लागणाऱ्या खऱ्या पुरवठा आहे आणि ज्या पद्धतीने आता व्ही रामजी नावाचं जे नवीन रसायन आलंय, जे आधी MREGS म्हणून ओळखलं जायचं, या व्ही रामजीच्या संदर्भातून या शेती प्रक्रियेसाठी काय भूमिका घेता येईल? या मजुरांच्या संदर्भातून जेव्हा काम करणाऱ्या शेतमजुरांना जर या व्ही रामजी मध्ये समाविष्ट करून खऱ्या अर्थानं यांच्या आर्थिक उत्पन्नाची जॉब कार्डची जर खरी परिस्थिती जर जोडता आली तर खऱ्या अर्थानं या शेतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे करणार कोण? आणि हे या मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण? कारण की शासनाच्या गळ्यात घंटी बांधणं म्हणजे आपली अक्कल वितळणं आहे. आपला म्हणजे ते म्हणतात ना, सत्तेसमोर शहाणपण चलत नाही, ते शहाणपण दाखवणार कोण? आणि शहाणपण दाखवणारे आज ज्या पद्धतीने बिळात बसून ह्या सगळ्या गोष्टीचा तमाशा पाहतायत ना, याबद्दल तुमचं काय मत आहे, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या निश्चित कॉमेंट्स मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.